स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे तिसरा आणि आता आम्ही चाललेलो आहोत कार्यक्रमासाठी. आज अण्णांचं म्हणजे माझ्या आजी सासऱ्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे आणि म्हणजेच आहोंचे आजोबा. तर त्यानिमित्तानेच मम्मीने ते सकाळी पप्पा म्हणजे पहाटे आले, इकडे 2 वाजता पोहोचले आणि आता आम्ही निघतो आहे कार्यक्रमासाठी. तर चला, लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मी छान साडी घातलेली आहे. समर्थ आमची झोपलेली, सकाळी 6 वाजता उठली होती तर तिला झोपून ठेवलं, कारण तिथं कार्यक्रमामध्ये तिची चिडचिड नको व्हायला. तोपर्यंत तिची छान झोप होईल पोचेपर्यंत. इथून जवळच आहे आणि इकडं आमची धावपळ चालली. तर चला, मी छोटे छोटे क्लिप्स जसे घेता येईल तसे मी तुम्हाला दाखवेलच, नाही तर मग आता कसं होईल मला माहिती नाही, कारण भरपूर पाहुणे असणार आहे. त्याच्यामध्ये मी व्हिडिओ घेता आले तर मी नक्की घेईल. आले आले तुझे बघू ते पप्पांना बघतो. बरं म्हणत नाही मला यायची गाडी. ते हात बघ कसं काय, हातची काय हात करतील काहीतरी. आप मला मला नाही जायचं आहे का गाडी? आवाज आवाज तर इथे आमची बाय पिलू ठेवू का? आणि इकडे ठेवू का? तर अशी समर्थ आता उठली गाडीत बसल्यानंतर. इकडे आजी पिलू झाली झोपा तुझी? झोप झाली? झोप येतच आहे अजून थोडी. छान ड्रेस घातला शमुनी, ऑरेंज ऑरेंज है ना. बृहस्पतिर्दधातु ब्राह्मणाय चंदनं समर्पयामि. ठेवलं ते निवड ठेवलं. भात ठेवायचं का त्याच्यावर? इथं मी जेवण करते. खूप जास्त भूक लागली होती. समर्थाला फीड केलं मग खूप भूक लागते. आता जे आई आहेत त्यांना माहितीच असेल. तर माझ्या दोन्ही आयांनी म्हणजे सासूबाई माझी आई आणि मम्मी दोघींनी मला पटकन जेवण बनवून दिलं. नाही एखादी काय म्हटलं असते तुझं तू बनव आणि खा. त्यांनी मला जेवण दिलं, ताट सजवून दिलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता, बुंदी दिली, सगळं खोलून मिळालं. आईचं जेवण मिळालं आहे. नशीब लागतं अशी मम्मी आणि सासू भेटायला. म्हणजे आता आम्ही मागाशी व्हिडिओ घेता आला नाही तर स्वयंपाक करता, आणि दोघींनी पटापटा चपात्या केल्या आणि मला आईने पटकन भाजी बनवली माझ्यासाठी. चटणीसुद्धा खाऊन नाही दिली, का त्यांना माहिती मला चटणी आवडत नाही, तरी म्हणून लगेच भाजी केली माझ्यासाठी. एवढा कार्यक्रम चालू आहे, एवढी गर्दी आहे, धावपळ चालू आहे, पण दोघींनीसुद्धा माझं केवढी काळजी केली. खरंच खूप लकी आहे मी. देवाला खूप आभारी मानते की अशा दोन्ही मम्मी मला भेटल्या. Ram
तर मंडळी अशा प्रकारे कीर्तन संपलं आणि ही समर्थ मला फार त्रास दिला आज तिने एन्जॉय केला खूप जास्त, म्हणजे कीर्तन तिला खूप आवडलं. पण हिला 6 वाजता तर मग हिला मी शेवटी गाडीत घेऊन आले, जेवण चारलं तिला आणि ही बघा गाडीसोबत खेळत बसली. आता मम्मीला म्हटलं ये तू, मम्मीला पण निघायचं आहे पुण्याला. आम्ही आज आम्ही नाही जाणार आहे पुण्याला, आम्ही अजून थोडे दिवस थांबणार आहोत. तर मग आहुंचा फोन आला होता की पाठवतो म्हणून. आता जेवणं वगैरे होतील, मग त्याच्यानंतर मला घरी जायचं आहे. मी आज हाफ डे टाकलेला आहे, मला परत जॉब पण करायचा आहे. पहाटे ही 6 वाजता उठली, त्यापासून झोपली नाही. तिला सगळी माणसं दिसतात, त्याच्यामुळे तिचं काय होतं माहिती आहे का, तिला कळतच नाही की तिला झोप आली आहे काय आले, नुसती खेळते आणि झोप पण आली. आता काय करायचं तुम्हीच सांगा बरं. खूप छान कार्यक्रम झाला आणि आता मला वाटते ब्लॉग मी बघू. बाबा इकडे बघा, लगेच बघितलं का मुली? लगेच उडी मारली. घे खाऊन जे दे. आता तरी नाही बसत ती. आता मिशी नागपुर Temu ya, temu.